सदन शेतकरी लक्ष्मण संपतराव कुडवणे राहणार तपोवन तालुका भोकरदन जिल्हा जालना। मी गट नंबर 210 मध्ये शेळी पालनाचा व्यवसाय म्हणून सुरुवात केली। काही दिवसापूर्वी माझ्या 10 ते 15 शेळ्या बिमार पडल्या। मी सरकारी डॉक्टर म्हणून वसमतकर यांना फोन लावला। त्यांनी मला सांगितलं की बुवा मी 2च्या नंतर येतो, पण ते प्रत्यक्षात न येता त्यांनी एक प्रायव्हेट डॉक्टर म्हणून पाठवला आणि त्यांनी इलाज केला। 2 दिवस ते सुरुवातीला त्या प्रायव्हेट डॉक्टरने इलाज केला, पण बकऱ्याचे दुखणं थांबाना, बकऱ्या मरू लागल्या। म्हणून तिसऱ्या दिवशी वसमतकर डॉक्टर हे स्वतः आले, त्यांनी सुद्धा इलाज केला। इलाज केल्यानंतर माझ्याकडून त्यांनी 9 ते 10 हजार रुपये रोजाप्रमाणे ते दररोज पैसे घ्यायचे। 9 ते 10 हजार रुपये रोजाप्रमाणे दररोज मेडिकल मला सांगायचे। असा एकूण त्यांनी 7 दिवस बकऱ्याचा इलाज केला। त्यांच्याकडून इलाज न झाल्यामुळं 55 बकरी माझी मरण पडली। मी नंतर 8व्या दिवशी मी एक मेलेली बकरी जालना येथील हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचं पोस्टमॉर्टम करून त्यांचा रिपोर्ट काढला। नंतर त्या डॉक्टरांनी त्या रिपोर्टा आधारे मला इलाज करण्याची सूचना केल्या। त्या आधारे इलाज केल्यानंतर माझ्या 25 ते 30 बकऱ्या वाचल्या। मी सर्वांना अशी विनंती करतो की मी पशुसंवर्धन जिल्हा परिषद जालना इथे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय जालना इथे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। पशुसंवर्धन विभाग भोकरदन तालुका इथे सुद्धा निवेदन दिलं आहे। मी सर्वांना अशी विनंती करतो की अशा घमंडी डॉक्टरवर योग्य ती कारवाई करून गोरगरीब शेतकऱ्यावर असा अन्याय होणार नाही अशी सर्वांनी दक्षता घ्यावी आणि माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्यात यावी, अन्यथा अशा डॉक्टरला सस्पेंड करण्यात यावी ही माझी सर्व अधिकाऱ्यांना वरिष्ठांना माझी विनंती आहे। आणि मी पुन्हा एक नम्रतेची विनंती करतो की आपल्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना सुद्धा अशी विनंती करतो की तुमच्या या खात्यामार्फत या भोकरदन तालुक्यामध्ये चालणारी या पशुसंवर्धन डॉक्टरची दादागिरी थांबवण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष घालावी अशी मी कळकळीची विनंती करतो आणि मला न्याय द्यावा अशी विनंती करतो।